श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. जय सूर्यनारायण भगवान. जय जय राम कृष्ण हरी. गण गण गणात भूती. आदरणीय टिपरे गुरुजी आपल्याला अभय आणि विजेचा राम राम नमस्कार. या 21व्या शतकात आधुनिक संगणक, कॉम्प्युटर, 5G, 6G आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधुनिक युगात पत्र आणि हा व्हिडिओ लिहित आहे, बनवत आहे. पत्र ही आपली प्राचीन आणि समृद्ध परंपरा, विरासत आहे. आपण पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करतो. भावना व्यक्त करण्याचे एक समृद्ध माध्यम म्हणजे पत्र, हे आपण जाणतोच. आज अप्रतिम योग आला. आज पावन एकादशी आहे. 11 जुलै 2026 शनिवार एकादशी. पत्र लिहिण्याचे दोन प्रयोजन आहेत. पहिलं म्हणजे पत्र ही आपली समृद्ध परंपरा टिकावी, ती वृद्धिंगत व्हावी, वाढावी, ती जोपासली जावी, ती टिकावी, म्हणून पत्र लिहित आहे. दुसरं प्रयोजन म्हणजे आमची आजी, आपले शेजारी जायले पाटील, ती आमची आजी माझ्या आईची आत्या आहे. त्यांच्याद्वारे आम्हाला कळले की मला, अभय आणि विजयला, त्यांच्या शब्दात आमची जायले आजी म्हणे, तो टिपरे मास्तर म्हणते की अभय आणि विजय ती पोरं वाया गेली, काही करत नाहीत ETC. जायले आजीने माझ्या आईला सांगितले. तो टिपरे मास्तर म्हणतो त्या बाईने म्हणजे आमच्या आईनं पोरं बिघडवली, वाया गमावली. टिपरे गुरुजी, मी आपल्याला नम्रपणे विचारतो, आम्ही काय वाया गेलो? आम्हाला कोणते व्यसन नाही. आम्ही शुद्ध शाकाहारी आहो. आम्ही कोणाचे वाईट केले नाही. आम्ही कोणाचे वाईट करू शकत नाही. कोणाचंही करू तर चांगलंच करू, भलंच करू, कल्याणच करू. कारण आम्हाला देवासंतांचे, तसेच आमच्या चष्म्यावाल्या आई आजीचे आणि आई बाबांचे संस्कार, शिकवण, एक अद्वितीय वारसा, समृद्ध संस्कार, अनमोल विचार, संस्कार भेटलेले आहेत. अभय विजय काही करत नाहीत. कोण म्हणते करत नाही? असा कोणताच व्यक्ती नाही जो काही करत नाही. कर्म प्रत्येकजण करते. जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्म कोणालाही चुकत नाही. आणि आम्ही शुभ कर्मच करतो. भूत असो, वर्तमान असो आणि भविष्यातही असो, आम्ही करणार तर शुभ आणि चांगलेच कामं कार्य करणार. माझे 2 YouTube चॅनल आहेत देवासंतांच्या कृपेनं. अभयचे प्रश्न हे मराठी आणि आपका अभय हिंदी, याच्यावर मी सध्या प्रयत्न करत आहे, प्रयास करत आहे. टिपरे सर, हा व्हिडिओ पूर्ण पहा, ऐका. अजून काय म्हणू? तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही वाया गेलो, हे गेलो, ते गेलो? याचं उत्तर द्या आम्हाला. असं कोणाला लावालावीचे कामं करू नका. आणखीन काय म्हणू? आम्ही तुमचा आदरच करतो. आम्ही प्रत्येकाचा आदर करतो. कारण की ती शिकवण, तो संस्कार आम्हाला मिळाला आहे. आम्ही कोणाची निंदा करत नाही, कोणाचंही वाईट करू शकत नाही, केलं नाही, करत नाही, करणारही नाही. कारण की आमच्या याच्यात नाही आहे ते. आम्ही करू तर शुभकर्मच करू. पत्रसुद्धा तुम्हाला देईल.
हा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला कोणी सांगितलं की ती पुरं वाया गेली? काही करत नाहीत. कदाचित आमचे स्वप्न मोठे असतील, छोटं मोठं काम करायसाठी आमचा जन्म नाही झाला. कदाचित आमचं ध्येय ॲम्बिशन मोठी असेल, किंवा आम्हाला ते काही करायचं नसेल छोटं काम, हे असं येऊ शकतं ना. तुम्ही म्हणता काही करत नाहीत, हे हास्यास्पद आहे. आम्ही भारतीय क्रिकेट टीमशी जुळलेलो असतो, कुठली मॅच पाहतो, भारताला सपोर्ट करतो, प्रार्थना करतो. हे एक शुभकर्मच आहे, कामच आहे. मी यूट्यूबसाठी मेहनत घेतो, आणि आमची शेती आहे तुम्हाला माहीतच आहे. तर तुम्ही असं खुलासा करावा, स्पष्टीकरण द्यावं घरी येऊन. 6 मिनटं झालेले आहेत, 7वा मिनिट सुरू आहे. असं कोणाचंही कोणाविषयी असं वाईट चिंतू नये. जे तुम्ही केलं ते अशोभनीय आहे. एनिवे, टिपरे गुरुजी आपल्या आई बाबाला आपल्याला नमस्कार करतो. आपल्याला शुभ मंगलमय समृद्धीदायक पर्जन्यमय एकादशी आणि नमस्कार करतो. धन्यवाद. मनातील भावना व्यक्त केल्या, जे सत्य आहे, खरं आहे ते सांगितलं.